आपल्या जीवनात जिथे जिथे प्रापंचिक प्रतिकूलता निर्माण झालेली आहे तिथं तिथं ती प्रतिकूलता निर्माण करून त्या त्या वेळेला भगवंतानी परमार्थाचा एक एक दरवाजा आपल्याकरता उघडलेला आहे. प्रापंचिक प्रतिकूलता ही पारमार्थिक अनुकूलता असते की त्या दुःखाच्या काळामध्ये आपल्याला एकचित्त होऊन परमात्म्याचं चिंतन करणं सोयीचं व्हावं, सहज व्हावं आणि अनन्यतेनं ती उपासना करता यावी याच्याकरता दुःखाचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. नारद पांचरात्रामध्ये भगवंतानी आपल्या स्वतःच्या अनुग्रहाचा काय परिणाम होतो याचा विचार सांगितलाय. भगवान नारद पांचरात्रामध्ये असं म्हणतात, देश कालो महान व्याधी विरोधो बंधुभिस्सह धनहानी अपमानंच मत अनुग्रह लक्षणम. ही माझ्या अनुग्रहाची लक्षणं आहेत. गावातल्या लोकांनी गावातून हाकलून दिलं, डोळे झाकून समजावं भगवंताचा अनुग्रह झाला म्हणून. दुर्धर रोग जडला, डॉक्टरनी सांगितलं जास्तीत जास्त एखादा दिवस समजावं माझा अनुग्रह झालाय. का? कारण त्या काळामध्ये एकच दिवस आपल्या हातात आहे हे कळल्यानंतर भजनाची जी तीव्रता निर्माण होते ना, ती आता आपल्याला 10-15 वर्ष काही होत नाही. या निश्चिंततेमध्ये तेवढं तीव्र भजन होत नसतं. हे माझ्या अनुग्रहाचे लक्षण आहेत. भागवतामध्ये सुद्धा भगवंतानी हेच सांगितलंय, माझा अनुग्रह जिथं होणार आहे ना तिथं मी चोरी घडवून आणतो, त्या घरातलं सगळा माल चोरांना पळवायला लावतो आणि मग त्याचे नातेवाईक त्याच्यापासून सुटून जातात आणि सगळं सुटलं की तो माझ्या आश्रयाला येतो, तो माझ्या आश्रयाला यावा म्हणून त्याच्या घरी मी चोरी करवतो. गावातल्या लोकांनी हकलून देणं मद अनुग्रह लक्षणम, महान व्याधी निर्माण होणं मद अनुग्रह लक्षणम, भावाभावात भांडण होणं मद अनुग्रह लक्षणम, विरोधो बंधुभिस्स धनहानी, घरामध्ये चोरी होणं देवाचा अनुग्रह आहे. अपमानंच, चार चौघामध्ये आपला अपमान होणं हा देवाचा अनुग्रह आहे. आता मला सांगा, कुणाकुणाला देवाचा अनुग्रह पाहिजे? कुणालाच नको असतो असा अनुग्रह, कुणालाच नको असतो. परंतु आपल्या जीवनातल्या प्रतिकूलतेकडे सुद्धा आपल्याला अनुकूलतेनं आणि पारमार्थिक बुद्धीनं बघता आलं पाहिजे. याच्याकरता म्हणून हे सगळं चिंतन आपल्याला उपयोगाला आणता येतं. मी का बोलतो आपल्याला हे सगळं लक्षात घ्या. मंदोदरीला सांगितलं जा. कुठल्याही स्त्रीला पतिव्रतेला हे आवडणार नाही. दुसऱ्या स्त्रीला म्हणायचं अगं काही नाही, तू माझ्या नवऱ्याबरोबर लग्न कर. कसं बरं दिसतं हे, कसं मनाला बरं वाटतं. प्रतिकूलता, आता नवऱ्याची इच्छा आज्ञा म्हणल्यानंतर बोलता येत नाही. प्रतिकूलता निर्माण झाली. मंदोदरीनं त्याच्यात अनुकूल विचार केला. मंदोदरी असा विचार करते, हा कथाभाग आपल्याला नाथ महाराजांच्या रामायणात आहे. गावबांची जे रामायण लिहिलं त्या पुरवणीमध्ये हे सापडतं सगळं, बघून घ्या आपण. मंदोदरीने विचार केला काय करावं आणि मग तिने विचार करून ठरवलं, चला ठीक आहे, या निमित्तानं का असेना पण सीतेला भेटता येईल. एक, या निमित्तानं का असेना सीतेबरोबर चर्चा करता येईल. दोन, आणि आता सीतेला जर आपल्याला भेटायलाच जायचं आहे तर निदान रामाचं स्वरूप काय आहे हे विचारून आपल्याला तरी जीवनमुक्त नक्की होता येईल. नवऱ्याचं काही का होईना, तो रामाच्या हातून मरेल तर तो मुक्त होईलच, पण आपली व्यवस्था काय आहे? आपल्या नवऱ्याने आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली. सीतेजवळ जाऊन आपल्याला आता सीतेबरोबर रामाच्या स्वरूपाच्या संबंधानं काही विचारणा करता येईल, काही चर्चा करता येईल आणि भगवंताचं स्वरूप जाणून घेण्याची ही संधी आपल्याला मिळालेली आहे. या विचारानं प्रफुल्लित झालेली मंदोदरी शेवटी रावणाला म्हणते, ठीक आहे मी जाईन. मंदोदरी सीतामातोश्रीकडे येते. दोघींची भेट आहे. भेट झाल्यानंतर पुष्कळ काही चर्चा होणं अभिप्रेत आहे. सीतेचं दर्शन झाल्याबरोबर मंदोदरीला असं वाटतं की बस आता जीवनामध्ये मिळवण्यासारखं काही फारसं राहिलेलं नाही. सीतेने मंदोदरीला बघितलं, मंदोदरीने सीतेला बघितलं. साधू देखताची दृष्टी विरे अहंकाराची गाठी, नाथ महाराजांनी म्हटलंय. अंतःकरणातल्या अहंकाराची गाठच निवृत्त होऊन जाते, गाठच राहत नाही. साधूंची भेट, साधूंनी आमच्याकडे बघितलं, बस संपलं. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो,
संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ, यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवति एतानुवधी अनुशासनम. कठोपनिषदामध्ये नचिकेताच्या संबंधानं बोलताना यमधर्म बोलतायत. विचार करून बघा. मंदोदरीला बरं वाटलं आणि मग मंदोदरी आली, बसली आणि मंदोदरीने सीतेने मंदोदरीला विचारलं, काय ग म्हणे, एवढ्या वेगानं इथं आलीस, पळत पळत आल्यासारखी आलीस, कशा करता, काय विचारायचंय? मंदोदरीने विचारलं, मी विचारू का ग, माझ्या प्रश्नाला उत्तर देशील? देते. मंदोदरी किती हुशार आहे बघा. तिला नवऱ्याचं काम करायचंय मनाविरुद्ध आणि तिला सीतेला रामाच्या स्वरूपाविषयी विचारायचंय मनात आहे म्हणून. मनाविरुद्ध आणि मनात आहे म्हणून या दोन अत्यंत परस्पर विरुद्ध आणि विसंगत गोष्टी आहेत. एका बाजूला तू माझ्या नवऱ्याबरोबर लग्न कर हेही तिला सांगायचंय आणि दुसऱ्या बाजूला रामाचं स्वरूप काय हेही तिला विचारायचंय. या दोन्ही गोष्टी व्यवहार आणि परमार्थ या दृष्टीने अत्यंतिक विरोधात आहेत. पण अत्यंतिक विरोधाच्या विचारांचा समन्वय सुद्धा कसा करावा हे मंदोदरीने आपल्याला दाखवून दिलंय. माणसाच्या जीवनात हे प्रसंग येतात. मनाच्या विरुद्ध अनेक वेळेला वागावं लागतं, मनात नसलेलं अनेक वेळेला करावं लागतं आणि काही वेळेला मनात असूनही करता येत नाही. अनेक गोष्टी आहेत. मंदोदरीने तिला विचारलं. मंदोदरीने किती त्याचा सुंदर समन्वय केलाय. मंदोदरी सीतेला असं विचारते की सीते, मला एक सांग, तुझा राम आहे ना? आहे. परमात्मा म्हणतात, म्हणत असतील, पण माझा नवरा आहे. मग मला एक सांग सीते, हा तुझा राम हा व्यापक आहे का एक देशामध्ये राहणार आहे? व्यापक आहे का एक देशात आहे? म्हणजे तुझा राम माणूस आहे का तुझा राम आत्माराम आहे? हे विचारणं चालू आहे. ऐका, प्रश्न कसा विचारलाय तिने. ती म्हणते तुझा राम आत्माराम आहे, व्यापक आहे का एक देशामध्ये माणूस? जसं एकदेशी म्हणजे एका देशामध्ये भाव असताना अन्य देशामध्ये अभाव असणं, याला देशपरिच्छिन्नता असं म्हणतात, एकदेशित्व असं म्हणतात. मी आता इथे बसलेलो आहे म्हणजे पंढरपूरला मी नाही, माझा तिथे अभाव आहे, इथे असताना तिथे नसणं, एकदेशित्व आहे, याला देशपरिच्छिन्नता असं म्हणतात. पण रामचंद्र प्रभू परमात्मा पंढरीनाथ पंढरपुरातही आहेत आणि आत्ता इथेही आहेत. त्यांना एकदेशित्व नाही, व्यापकत्व आहे. तुझा राम कसा आहे सांग? व्यापक आहे का एकदेशी आहे? काय तू विचार करतेस? सीता मातोश्री विचारात पडलेली बघितली आणि मंदोदरीने तिला त्याचं स्पष्टीकरण देताना अजून गोंधळून टाकायचं ठरवलं. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इफ यू कांट कन्व्हिन्स समवन कन्फ्यूज हिम, असं म्हणतात. तुम्ही एखाद्याला समजावून सांगू शकत नसाल तर निदान त्याला कन्फ्यूज तरी करा. थोडी गोंधळात पडली, अरे असं का विचारते ही, राम व्यापक आहे का एकदेशी असं का विचारते, असा थोडा गोंधळ झाला आणि तेवढ्यात मंदोदरीनं युक्तीनं आपलं म्हणणं पुढं रेटलं. मंदोदरी म्हणते की जर तू त्याला एकदेशी म्हणत असशील तर त्याचं व्यापकत्व बाधित झालं, म्हणजे तो परमात्मा नाही हे सिद्ध झालं. आणि जर त्याला तू आत्माराम म्हणत असशील, व्यापक म्हणत असतील, तर सर्वांच्या ठिकाणी तोच आहे हे सिद्ध झालं. जर तो एका देशात राहणार आहे तर तो जीव आहे आणि जर तो व्यापक आहे तर सर्वांच्या ठिकाणी तो आहे. मग मला आता असं सांग सीते की जर तो परिच्छिन्न असेल, जर तो एकदेशी माणूस असेल, तर माणसाबरोबर लग्न करण्यापेक्षा सामर्थ्य संपन्न माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करायला काय अडचण आहे? आणि जर तो व्यापक असेल तर रावणामध्ये राम असेलच की नाही, मग त्याच्याबरोबर लग्न करायला काय अडचण आहे? जर तुझा राम व्यापक आहे तर तो रावणातही असला पाहिजे आणि रावणात जर राम आहे तर त्याच्याबरोबर लग्न करायला तुला अडचण काय? काय अडचण आहे? आता तिने विचारण्याची पद्धत बघा.
तिने विचारलाय प्रश्न असा की लोकांना असं वाटतंय की अरे ही तर सीतेला रावणाबरोबर लग्न कर म्हणून सांगायला आली आहे, पण तिने सीतेला असं विचारलंय की राम कसा आहे मला सांग, त्याचं व्यापकत्व कसं सांग, तो परिच्छिन्न आहे का नाही मला सांग. हे सगळं ऐकलं. विस्तार खूप आहे. जर तो व्यापक असेल तर सर्वांच्या ठिकाणी तोय, मग माझ्या नवऱ्याच्या ठिकाणी तोच आहे, मग त्याला स्वीकारायला काय अडचण आहे. आणि जर तो परिच्छिन्न असेल तर आज ना उद्या मरणारच आहे, काय त्याचा विचार करण्याचं कारण आहे, मग माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करायला काय अडचण आहे. प्रश्न ऐकला. सीता मातोश्री हसल्या. फार सुंदर उत्तर सीतेने दिलंय आणि त्याचं कौतुक नाथ महाराजांनी केलंय. नाथ महाराज म्हणतात, हसोनिया सीता सुंदरी उत्तर देती अतिकुसरी. अत्यंत शहाणपणाने उत्तर सीता मातोश्रीने दिले. सीता मातोश्री म्हणतात, मंदोदरी काय म्हणतेस, राम व्यापक आहे का एकदेशी आहे. मी काही सांगितलं तरी तू अडचण निर्माण केली आहेस. मी जर तो एकदेशीय म्हटलं तर त्याला सोडायला काय अडचण आहे म्हणून म्हणतेस. जर व्यापक आहे म्हटलं तर रावणामध्येही तोच आहे, मग त्याला स्वीकारायला काय अडचण आहे असं म्हणतेस. आता मी तुला सांगते, उत्तर सांगते. माझा राम एकदेशी नाही आहे, तो आत्मा राम आहे, तो व्यापक आहे, हे माझं उत्तर आहे. अगं मग व्यापक आहे तर रावणाच्या ठिकाणी तोच आहे ना, त्याला स्वीकार कर ना त्याचा. सीतेने त्याच्याकरता 3 उत्तरं दिली आहेत. ऐका, फार सुंदर उत्तर. ज्या तर्कानी ज्या युक्तिवादाने मंदोदरी सीतेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते, सीता मातोश्री तीच अडचण मंदोदरीकडे उलटवून देते. सीता मातोश्री म्हणते, माझा राम व्यापक आहे. अगं मग रावणातही तोच आहे, त्याला का स्वीकारत नाहीस. ती म्हणाली, सीतेने सांगितलं पहिल्यांदा, मी कुठं नाकारलंय रावणामध्ये तो नाहीये म्हणून. रावणामध्ये तो नाहीये असं मी कुठं नाकारलंय, रावणामध्ये राम आहेच की. अगं मग त्याचा स्वीकार कर ना. ती म्हणाली, अगं रावणामध्येही राम आहे आणि त्या रामाचं जर माझ्याशी आधीच लग्न झालंय तर आता पुन्हा लग्न कशाला करू. एका व्यक्तीबरोबर एकदा लग्न झालं, संपलं ना. रावणामध्ये राम आहे ना, आहे. मग त्या रामाबरोबर माझं लग्न आधीच झालंय, आता पुन्हा लग्न वेगळं करून काय करायचंय. आमची काही 61 आली का अमृत महोत्सव आलाय, ते आता नवीनच सुरू झाले होते की पुन्हा हार आणतात, पुन्हा मंगलाष्टक म्हणतात त्या अमृत महोत्सवाला आणि पुन्हा लग्न लावतात. बरं, त्या दोघांनाही ते आवडत नाही. कारण हा विचार करतो 75 वर्ष झाल्यावरही पुन्हा हिच्याशीच. तिच्याही अंतःकरणात हेच असतं. सीता मातोश्री म्हणते, त्या रामाशी माझं लग्न आधीच झालंय, पुन्हा काय लग्न करण्याचा विचार सांगतेस. एक तिने सांगितलं, मी तुला अजून एक सांगते. माझा राम व्यापक आहे, आत्मा राम आहे. मग मंदोदरी असं सांग मला, तो जर ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सगळ्या जड चेतनामध्ये व्यापून असेल तर मग रावणामध्ये राम आहे असं तुझं म्हणणं आहे ना. तर रावणामध्ये जसा राम आहे तसा माझ्यामध्ये राम असेलच की नाही. मी सीता आहे, जर रावणामध्ये दगडामध्ये राम आहे तर माझ्यामध्ये राम नसेल का. मंदोदरी म्हणाली, असेल ना. मग सीता मातोश्री म्हणाली, जर रावणामध्येही राम आहे आणि माझ्यामध्येही राम आहे तर रामच रामाशी कसं लग्न करेल ग. रामाचं रामाशीच कसं लग्न लावतेस तू. रामाचं सीतेशी लग्न लागलं पाहिजे. मी राम तोही राम, कसं लग्न होईल. 2 पुरुषांचं लग्न होण्याचा कायदा नव्हता त्यावेळेला. रामाचं रामाशी कसं लग्न होईल, होणार नाही. सीतेने 3रं उत्तर दिलंय. सीता मातोश्री म्हणते, माझा राम हा आत्मा राम आहे, सगळीकडे व्यापून आहे. मंदोदरी म्हणाली, म्हणूनच सांगते, रावणातही तोच राम आहे तर त्या रामाकडे बघन लग्न कर. माझ्या नवऱ्याशी लग्न करायला काय अडचण आहे जर तोही रामच आहे तर. सीता मातोश्री म्हणाली, बरोबर आहे.
मी तुझ्या नवऱ्याशी लग्न करावं हे तू म्हणतेस, माझी काही अडचण नाही. तुझा युक्तिवाद असा आहे की तुझ्या नवऱ्यातला म्हणजे रावणातला राम बघून मी रावणाशी लग्न करावं, असं तुझं म्हणणं आहे ना. माझी काही अडचण नाही. फक्त मला एक सांग की रावणात जर राम आहे म्हणून मी त्या रावणाशी लग्न करावं असं जर तुझं म्हणणं असेल, तर रावणामध्ये राम आहे तर मग रावण कुठे सांग, मी लग्न करते. तू रावण सिद्ध कर ना आधी. मी रावणाशी लग्न करावं हे जर तुझं म्हणणं आहे तर आधी रावण सिद्ध कर. अरे जर तो आत्मा राम आहे सर्वत्र तोच भरून आहे तर रावण कुठे सांग, मला रावण सिद्ध करून दे, मी रावणाशी लग्न करायला तयार आहे. सीता मातोश्रीने तिन्ही उत्तरं इतक्या चातुर्यानं दिलेली आहेत की तत्वज्ञानाच्या सिद्धांताला बाधा तर कुठे येत नाही, पण प्रपंचाच्या दृष्टीने विचार करताना सीता मातोश्री युक्तिवादानं त्या तर्कातूनही सुटून गेली आहे. मंदोदरीचं त्याच्याने खूप समाधान झालंय. मंदोदरी म्हणाली, कळालं मला तुझा राम कसा आहे ते, त्याचं व्यापकत्व कळालं, त्याचा अनुभव मला आला, आता माझंही जीवन धन्य आहे. सीता रावणाशी लग्न म्हणजे मंदोदरीने दोन्ही बाजू साधल्या आहेत. रावणाचंही काम करण्याचा प्रयत्न केलाय, स्वतःचंही आत्मकल्याण साधून घेण्याचा प्रयत्न केलाय. मंदोदरीचं समाधान झालं. मंदोदरी तिथून निघाली. सीतेलाही रामाबद्दल बोलून बरं वाटलं. आणि मग इकडे रामचंद्र प्रभू आणि रावणाचं युद्ध सुरू होण्याचे दिवस आले. दिवस आले म्हणजे आज उद्यावर ते युद्ध, आज म्हणजे आजच, उद्यावर नाहीच. युद्ध सुरू झालं. रोज नवीन नवीन सेनापती, नवीन नवीन सैन्य. रामचंद्रांनी त्या सैन्याचा विध्वंस करावा, लक्ष्मणांनी विध्वंस करावा. या 11 स्कंधामध्ये आपण जर बघितलं बारकाईनं तर जवळजवळ 128 प्रसंग आहेत. अध्याय म्हणा पाहिजे तर त्याला सर्ग, 128 सर्ग येतात. या 128 अध्यायामध्ये जवळजवळ सर्व अध्यायामध्ये कुणी कुणाला मारलं, कुणाकडून कोण मेलं गेलं, याचंच मेलं वगैरे वगैरे याचं वर्णन जास्त येतं. मला त्या युद्धामध्ये फार अडकायचं नाही आहे, थोडंसं पुढे जायचं आहे. वेळेची पण मर्यादा आहे, सगळाच विचार महत्त्वाचा आहे. युद्ध सुरू झालं. रोज नवीन नवीन सैन्य रावणाने आणावं, रामचंद्रांनी मारावं. रावणाकडचे अनेक योद्धे मारले गेले. इकडेही बऱ्याच वेळेला वानरगण मारलं गेलं. अजून एक कथा त्या रामायणामध्ये आली आहे. सगळं युद्ध झालं म्हणे आणि सगळं युद्ध झाल्यानंतर रावण वगैरे मारलं रावणाला आणि तिथून निघताना रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा एक काम कर, इंद्राला बोलव आणि या युद्धामध्ये जे सगळे वानर मेलेत त्या सगळ्या वानरांना अमृत पान करून जिवंत करायला सांग. लक्ष्मण म्हणाले ठीक आहे. इंद्राला बोलवलं, सांगितलं. तिथून हे दोघे बाहेर पडले आणि मग लक्ष्मणाने म्हणे, अद्भुत रामायणातली कथा सांगतो. लक्ष्मणाने म्हणे रामचंद्र प्रभूंना असं विचारलं की देवा, तुमच्या अंतःकरणामध्ये आपपर भाव आहे हो, फार आपपर भाव आहे, आपलं परक फार करता. रामचंद्र प्रभू म्हणाले मी आपपर भाव कसा करीन, वाटतंय तसं, कशामुळं? रामचंद्र प्रभूंना लक्ष्मण म्हणतात तुम्ही तिथून निघताना मला असं सांगितलं की इंद्राला बोलव आणि जे वानर लढताना मेलेले त्यांना अमृत सिंचन करून उठव. मग देवा जर वानर, अहो हे युद्ध झालं, या युद्धामध्ये वानर जसे मेले तसे राक्षसही मेले ना, मग तुम्ही वानरांना जिवंत करायला का सांगता, राक्षसांनाही जिवंत करायला सांगा ना, आपपर भाव का ठेवता? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं लक्ष्मण तसं नाही रे, वानरांना जिवंत करा म्हणतो हेच बरोबर आहे, राक्षसांना जिवंत करायचं कारण नाही, फार अडचण होईल. नाही तर यांना जिवंत करा त्यांना जिवंत करा आणि काय आयुष्यभर युद्ध करत राहा, कशा करता? नाही म्हणे तुम्ही वानरांना, वानर तुमच्या बाजूनी लढले म्हणून त्यांना जिवंत करायचं आणि राक्षस तुमच्या विरोधात लढले म्हणून त्यांना मरू द्यायचं काय? नाही म्हणे. लक्ष्मणा त्याच्यातलं गंमत लक्षात घे, विचार लक्षात घे.
मी वानरांना जिवंत कर असं इंद्राला सांगायला सांगितलं. याचं कारण असं आहे की आपण आणि राक्षस हे जेव्हा युद्ध करत होतो तेव्हा युद्ध करताना आपलं तोंड त्यांच्याकडे होतं आणि त्यांचं तोंड आपल्याकडे होतं. रावणाचं वगैरे त्या सैनिकांचं तोंड आपल्याकडे आणि आपलं सगळ्यांचं तोंड त्यांच्याकडे, असं एकमेकांच्या समोर युद्ध झालं ना. बरं मग नाही म्हणे, गंमत अशी आहे की आपल्याकडचा बाण लागला आणि राक्षस मेला तर त्याचं तोंड आपल्याकडे असल्यामुळे माझं तोंड बघत बघत राक्षस मेला, तो तिथंच मुक्त झालाय. त्याला जिवंत करण्याचं कारणच नाही. आणि त्याला जर जिवंत केलं तर मुक्त झालेल्याला पुनर्जन्माचा दोष लागतो. याच्याकरता त्यांना राक्षसांना जिवंत करायचं नाही. पण त्यांच्याकडचा बाण लागून आपल्याकडचा वानर जर एखादा मेला तर समोर असणाऱ्या कुंभकर्णाचं रावणाचं तोंड बघत बघत मेला, त्यामुळे तो नरकात पडण्याची शक्यता आहे. म्हणून वानरांना उठवून त्यांना मुक्त करण्याकरता फक्त वानरांनाच उठव असं मी सांगितलं. भगवंताची ही भूमिका वाल्मिकी रामायणात नाही आहे. परंतु वानर मेले, काही राक्षस मेले, रोज 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 हे मारणं मरणं चालू होतं. अनेकांना अनेक बलवानांनी मारलं. कुणाला नलानी मारलं, कुणाला नीलानी मारलं, कुणाला जांबुवंतानी मारलं, कुणाला मारुतीरायांनी मारलं. असं हे मारणं वगैरे चालू होतं. रामचंद्र प्रभूंचं सैन्य आपल्याला आटोपत नाही, याच्याकरता काही माया रचली पाहिजे असं इंद्रजिताने रावणाला सांगितलं. आणि मग इंद्रजिताने मायेने सीता मेली म्हणून सीतेचं प्रेत राम आणि लक्ष्मणांसमोर आणून टाकलं. मायेने त्या सीतेचं ते प्रेत बघितलं आणि रामचंद्र प्रभूंना शोक अनावर झाला. तिथेच पडले, धाय मोकलून रडायला लागले. सीता मेली, आता काय उपयोग आहे युद्ध करून? काही उपयोग नाही. त्यांनी सगळ्या वानरांना सांगितलं, चला परत निघा, संपलं युद्ध आपलं. हे सगळं चालू असताना मारुतीरायांनी आणि बिभीषणाने येऊन रामचंद्र प्रभूंना सांगितलं, देवा सीता मरणारी नाही आहे, सीता मरणारी नाही. जोपर्यंत ती तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत ती इथून जाणार नाही. तिच्या अंतःकरणात तुमच्याबद्दलची जी भावना आहे, अहो विरह भक्तिशास्त्रामध्ये काय आहे थोडं सांगतो, एक 5 मिनिट. भक्तिशास्त्रामध्ये काय आहे, विरह निर्माण होणं ही भक्ताच्या जीवनातली जरी दुःखाची घटना वाटत असली तरी भक्ताला अभिप्रेत असते. घटना दुःखाची आहे, देवापासून बाजूला होणं हे मान्य आहे, पण तरी भक्ताला ते अभिप्रेत आहे. का अभिप्रेत आहे? त्याचं कारण असं आहे की भक्त विचार करतो की देवापासून बाजूला झाल्यानंतर ते संगम विरह विकल्पे वरम इह विरहो न संगमस्तस्य. भक्ताला विचारलं, तुला देवाची मिलन पाहिजे का विरह पाहिजे? विकल्प दिला, संगम विरह विकल्पे वरम इह विरहो, आम्हाला विरह पाहिजे, न संगमस्तस्य, आम्हाला देवाचा संग नकोय. का बाबा? त्या भक्तांनी सांगितलं, कारण एकच आहे, संगे भवतीस एकहा त्रिभुवनम अपि तन्मयम विरहे. अरे म्हणे मिलन झाल्यानंतर परमात्मा एकाच ठिकाणी दिसतो, पण विरह झाला की सगळीकडे तो दिसायला लागतो, सगळीकडे तो दिसतो. याच्याकरता आम्हाला संगम नको, त्याचा विरह पाहिजे. विरह, देव आपल्यापासून लांब आहे ही घटना दुःखाची वाटत असेल, पण भक्ताला अपेक्षा आहे त्याची. पण जेव्हा विरह होतो त्या विरहामध्ये मृत्यू सदृश अवस्था प्राप्त होते, जशी राधेला झाली, मृत्यू सदृश अवस्था आहे. पण खरा भक्त देवाच्या विरहामध्ये कधी मरत नाही, कधी मरत नाही. आणि देवाचा विरह झाला म्हणून जो मेला तो देवाचा खरा भक्त नाही. ऐका, भक्तिशास्त्राने चिंतन केलंय. आनंद वृंदावन चंपूमध्ये काही विचार आलाय, सगळा सांगणार नाहीये, पण त्याची भूमिका फक्त सांगतो. एक कथा आली आहे.
चक्रवाक पक्षी आहे. चक्रवाक पक्षी आणि त्याची बायको. चक्रवाक आणि चक्रवाकी हे पक्षी दिवसभर एकत्रित राहतात आणि रात्री वेगळे होतात. रात्री वेगळे होतात. रामचंद्र प्रभूंचा शाप आहे त्यांना, ते नाथ महाराजांनी सांगितलंय. ते अरण्यामध्ये असताना सीते 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 करून आरडाओरडा करत रडत रडत चालले होते. त्याच्यामध्ये अनेक प्राणी भेटले. कुणाला रामचंद्र प्रभूंची थट्टा त्या अनेकांना शाप दिलाय. त्याच्यामध्ये हे असं रडत रडत चाललेले असताना झाडावर ती चक्रवाकीन चक्रवाक बसले होते. तर त्या चक्रवाकीनं रामचंद्र प्रभूंकडे बघितलं आणि ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, बघा हो, बायकोच्या विरहामध्ये केवढ्या वेदना होतात, केवढं प्रेम आहे आपल्या बायकोवर, बघा ना. आता हे म्हणावं, चक्रवाकांनी सांगितलं हो बरोबर आहे, त्याचं खूप प्रेम आहे बायकोवर, हे म्हणणं ठीक आहे. पण एवढ्यावर थांबावं की नाही? ती चक्रवाकी थांबली नाही. बाई होती ती, थांबली नाही तेवढ्यावर. तिने पुढं काय विचारलं नवऱ्याला? ती म्हणाली, अहो बघा आपल्या बायकोच्या विरहामध्ये किती रडतो हा, केवढं प्रेम आहे का हो. म्हणे जर समजा मी तुमच्यापासून लांब गेले तर तुम्ही असंच रडाल का? काही कारण आहे का हे विचारायचं? नवऱ्याने रडावं अशी अपेक्षा आहे का? पण तिने विचारलं, मी जर लांब गेले, मला जर कोणी पळवून नेलं तर तुम्ही रडाल का? हे ऐकल्यावर त्यांनी तरी गप्प बसावं की नाही? तोही गप्प बसला नाही. त्यांनी उत्तर दिलं, अगं तू असं काय विचारतेस मला? मी काही या रामासारखा मूर्ख नाहीये. चक्रवाक बोलला, याच भाषेमध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलंय. मी काही या रामासारखा मूर्ख नाहीये. सोन्याचं हरिण म्हणून हरणाच्या मागे लागायचं, बायकोला एकटं ठेवायचं, आपण कुठंतरी निघून जायचं. मी तुला अशी एकटी सोडणार नाही. मी काही या रामासारखा मूर्ख नाही असं म्हटलं आणि रामचंद्र प्रभूंनी ते ऐकलं. रामचंद्र प्रभू म्हणाले, फार स्वतःला बायकोच्या जवळचा समजतोस काय? बायकोला सोडत नाही म्हणतोस? मी तुला शाप देतो, याच्या पुढे तू तुझ्या बायकोचा वियोग होईल. शापवाणी उच्चारली आणि ती चक्रवाकी जी होती ती एकदम रामचंद्र प्रभूंच्या चरणाला लागली आणि म्हणाली, क्षमा करा, चूक झाली. असं बोलायला नको होतं, पण हे बोलले. खरं सांगू का रामा, यांना कुठं काय बोलावं कळतच नाही. आता ती लग्नच झालेलं होतं, त्यामुळे हे एवढं ज्ञान असणं अपेक्षित असतं ना. कुठं कधी काय बोलावं, तोंड उघडावं, काय म्हणावं, काही यांना बोलायचंच कळत नाही हो यांना. बाकी सगळं चांगलं आहे, तोंड तेवढं ताब्यात नाही बघा यांच्या. पण मी तरी तुमच्याबद्दल करुणा ठेवून होते की नाही? तुमच्या दुःखानं मलाही दुःख झालेलं तुम्ही ऐकलं की नाही? मग ते बोलले असतील, पण माझं तरी तुमच्याबद्दल तसं दुःख वाटत होतं. मग ते बोलले म्हणून मला दुःख का देता?